नमस्कार. बंडूभाई शाह ज्वेलर्स प्रस्तुत जागरणारी शक्तीचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज नवरात्राची 9वी माळ, उद्या दसऱ्याच्या आमच्या सर्व वाचकांना प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज खास 9व्या माळेनिमित्त मी संवाद साधणार आहे, ज्यांच्या प्रेरणेतून आज बार्शीसह महाराष्ट्रातून हजारो अधिकारी घडत आहेत, ज्यांचा प्रवास खरोखरच एका संघर्षाची गाथा बनलाय. त्या कलेक्टर साहेबांची प्रेरणा, ग्रामसेवकावर ज्या गावाचा कारभार चालतो त्या महागावसारख्या छोट्याशा 1000-1500 लोकसंख्येच्या गावातून IAS अधिकारी बनणारे कलेक्टर साहेब, ज्यांचा आयुष्याच्या अडचणींचा डोंगर फोडून आज एक सुंदर महामार्ग बनलाय, त्या माऊलींसोबत आज खास आपण संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आहेत IAS रमेश घोलप साहेबांच्या मातोश्री. नमस्कार. नमस्कार. खरं तर आता रमेशजी घोलप साहेब एका वित्त विभाग सहसचिव झारखंड या पोस्टवरती आहेत. काय भावना आहेत? आत्ता भावना म्हणजे माझ्या तो खूप गरीब आणि आता 10 वर्ष त्याने कलेक्टरची शिफ्ट केली आहे आणि आता दुसऱ्या पदावर आहे, परंतु त्याला सर्व गरिबांचीच हे आहे, जाणीव आहे. आम्ही गरिबीतून आलेलो असल्यामुळं माझी त्याला एकच सांगता असते की मोठ्यांकडे तर थोडं दुर्लक्ष कर आणि गरिबांकडेच लक्ष देणे. जेव्हा पहिल्यांदा साहेब कलेक्टर झाले त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगितलं, कसं कळालं की आपला मुलगा कलेक्टर झालाय? मी तिच्या वेळेस त्याचा रिझल्ट लागला त्यावेळेस मी माझ्या माहेरी आरणमध्ये होते. त्यावेळेस पहिला फोन मला रमेशचा आला. त्याच्यासमोर इतकी गर्दी होती की त्याला मला 2 शब्द बोलता आले. फक्त त्याने एवढंच मला सांगितलं की अख्खा तू आज लाल दिव्याच्या गाडीत बसले. एवढा ऐकून मला इतका आनंद झाला की माझे आनंद अश्रू, मी तिथं फक्त आनंद व्यक्त करायचं सोडून फक्त रडत होते. मला असं वाटलं की त्यानं मला आज सांगितलं, आज ह्या वेळेस त्याचे वडील पाहिजे होते. म्हणून मी बाकीच्यांना आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी मीच रडत होते. एवढा मला आनंद झाला की ते पण माझे भाऊ हे आल्यावर बाकीच्यांनी मला समजवलं. खूपच आनंद झाला, त्याच्यामुळे मला काही समजतच नव्हतं. तर तुमचं बालपण कसं होतं? तुमचा परिवार, तुमचे वडील काय करायचे? तुम्हाला भाऊ बहीण किती? तुमच्या परिवाराबद्दल माहेरच्या काय सांगाल? आम्ही 4 बहिणी आणि 4 भाऊ, आमचं 8 जणांचं कुटुंब होतं. माझे वडील शेतकरी होते आणि आईही गृहिणीच होती. त्यामुळं माझ्या वडिलांची, आम्ही लहान असताना एवढी गरिबी परिस्थिती होती, त्यामुळं माझ्या वडिलांनी 4ही भावांना थोडं थोडं शिक्षण दिलं, पण आम्हाला 4ही बहिणींना शाळेतच घातले नाही. एवढी परिस्थिती हालाकीची असल्यामुळं आम्हाला शिक्षण नाही देता आलं वडिलांना. 8 लेकरं सांभाळून शिक्षण नाही पेललं त्यांना, त्याच्यामुळं मुलांना शिकवलं, मुलींना 4ही नाही. आणि 4ही मुली अति गरिबीत दिलेल्या होत्या आणि 4ही मुली आता 4 चाकीशिवाय फिरत नाहीत. एवढे 4ही मुलींचं चांगलं झालं. साधारण त्यावेळेस सासरची परिस्थिती कशी होती? सासरची पण खूप हालाकीची होती. सासरमध्ये पण मला 5 दीर आणि 6वे मिस्टर, असे 6 जणाचे आणि 1 नणंद, 7 जणाचं. इथं पण खूप मोठं कुटुंब होतं आणि ही पण हालाकीचंच होतं. त्यातून बाकी दीर शिकले, सर्व्हिस लागली, पण माझे मिस्टर पहिल्यापासून असेच होते, प्यायचे. परत त्यांना सायकल दुकान टाकून दिले, ती पण असंच गेले. त्यांना पुढं तर जास्त व्यसन लागल्यामुळं काहीच नाही चाललं त्यांचं. म्हणजे माहेरी शिकता आलं नाही, सासरी येऊनही संघर्षच. खूप संघर्ष. सासरी तर खूप संघर्ष झाला, पण त्यालाही दाद देत मी पुढं आले त्याच्यातून. तुम्हाला 2 मुलं. खरं तर आदरणीय रमेशजींचं बालपण कसं होतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? रमेशचं बालपण, रमेश 1 वर्ष चांगला होता, 1 वर्ष ते 1.5 वर्ष चांगला होता. त्यानंतर त्याला थोडीशी ताप आली. ताप आल्यानंतर ते रात्री झोपला, तो थोडासा पोलिओ झाला. असा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की थोडासा पोलिओ झाला. त्याच्यातून त्याचा इतका प्रवास त्याचा खरतड गेला, जवळजवळ 18 ते 20 वर्ष. तो 5 ते 6 वर्ष तर अगदी एका जागेवर बसून होता आणि जास्त मोठं हॉस्पिटलला नेण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. मी रोज शेतात, दुसऱ्यांच्या शेतात कामाला जावं तेव्हा मला दुसऱ्या दिवशी खायला होतं. त्याच्यातून मी जेवढं जमेल, जिथं कमी खर्चात दवाखाना मिळेल, आयुर्वेदिक जेवढं कमीत मिळेल तेवढे त्याला उपाय करत राहिले. आयुर्वेदिक मिळेल, कुठं मॉलिश, मसाज, असं करत करत मी त्याला एका जागेवरचा उठून उभा केला. आणि त्याच्यात मिस्टर पिणार, घरातली परिस्थिती इतकी हालाकीची की खायला काय नव्हतं. तशातून करत करत मी त्याला 5वीपर्यंत 4थीपर्यंत शिक्षण दिलं इथं. आणि 4थीच्या पुढं पुन्हा 5वीला मामाने नेलं आरणलं त्याला.
5वी ते 9वी आरणमध्ये शिकलं आणि 5वी ते 9वी आरणमध्ये शिकून परत 10वीला बार्शीमध्ये घातलं. साहेबांचं कॉलेज जीवन बार्शीमध्ये झालं का? कुठे होते सर? शिवाजी कॉलेजला 10वी ते 12वी शिवाजी कॉलेजला केले आणि D.Ed पण त्यानं बार्शीमध्येच केलं. खरं तर हालाकीची परिस्थिती सुरुवातीपासून आणि त्याच्यामध्ये साहेब हुशार होते. खूप हुशार. ते काय सांगाल साहेबांबद्दल, की त्यांना ती आवड कशी निर्माण झाली, कोणाची प्रेरणा होती किंवा कोण मार्गदर्शन करत होतं या सगळ्यासाठी? त्याला प्रेरणा म्हणलं तर त्याची मामा आणि मामी होती. मार्गदर्शन खूपच केलं ती माझ्या भावाने आणि भाऊजाईने केलं. आणि त्याला आवड पण होती सगळ्याचीच. त्याला खूप आवड होती चित्रकलेची. कुठल्याही स्पर्धेत कसल्या बी स्पर्धेत भाग घ्यायचा, वक्तृत्वास भाग घ्यायचा. त्याला सगळ्याच ह्याची आवड होती. आणि त्यावेळेस मार्गदर्शन करणारा म्हणजे माझा भाऊ आणि भाऊजाई होती. तुमचा भाऊ आणि भाऊजाई काय करतात? भाऊ सर होता, प्राचार्य झाला, आता गेल्या वर्षी रिटायर झाला. भाऊजाई आम्ही अनेकदा ऐकलंय साहेबांनी जेव्हा जेव्हा भाषणामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी साहेब जेव्हा त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या आयुष्याभर बोलत असतात त्यावेळेस आवर्जून त्यांच्या मामांचा उल्लेख असतो. त्यांच्याबद्दल काय सांगाल? कशी साथ दिली त्या परिवारानं तुम्हाला? त्या परिवारानं एवढी साथ दिली की त्या परिवारानं म्हणजे माझ्या भावानं साथ दिली म्हणजे मी आता इथं आहे. माझ्या भावानं जर साथ दिली नसती तर मी ह्या जगातच नसते. एवढा मला बेकार परिस्थिती होती इथली. आजी मिस्टरांची तेच होती आणि इथील परिवारांची पण साथ नव्हती मला. त्याच्यामुळं माझ्या भावाने एवढी साथ दिली. त्यानं जेवढंही केलं त्याच्यामुळेच माझी मुलं जागेवर आहेत आणि मी येत आहे. रमेशजी ह्या पदावर आहे ते फक्त आणि फक्त मामा आणि मामीमुळं आहे. मामापेक्षा पण मामीनं गृहिणी असून खूप त्याचं कष्ट घेतलं रमेशचं. तिनं खूप साथ दिली. साहेबांना पेंटिंगची आवड आहे. साहेब खूप सुंदर प्रकारचे पेंटिंग करतात. आम्ही पाहिलं की आता जसे सीझन येतात तसे मध्यंतरी गणपती वगैरे म्हणलं. ती आवड कशी साहेबांना हे झाली? ते लहानपणापासूनच आहे त्याला. लहानपणापासून ते अगदी बसला तरी जुना कागद असला तरी त्याच्यावर काहीतरी चित्र काढायचं. आणि त्याला 10वीचे पेपर लिहिण्यासाठी पेपर नव्हते. मग मी बांगड्याचा माल भरायची, मी बांगड्या भरत होती. त्यानं रात्रभर बांगड्याचे मुठ्ठे माझे सोडायचे. त्या बांगड्यावर अक्षरशः सगळे छापलेले, बांगड्याचे दुकान, नंबर, हे नाव सगळे छापलेलं. त्यांनी उलटे पेपर करायचे ते बांगड्याचे आणि त्याच्यावर सगळे पेपरचे नोट्स सोडवत होता. तर पेपर घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. साहेब जेव्हा ZP शाळेत होते, खरं तर सरकारी नोकरी होती आणि एकतर तुमचा प्रवास पाहिला तर फार संघर्षातून तुम्ही वरती आला होतात. साहेब शिकले होते, नोकरी लागली होती, कुठेतरी घरात पैसा येत होता. त्यावेळेस साहेबांनी निर्णय घेतला की मला अभ्यास करायचा आणि मी नोकरी सोडतो. त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती? किंवा तुम्ही म्हटलात का की रमेश नको सोडू नोकरी? काय? नाही म्हणली. माझी एकच इच्छा होती की मी खूप हुशार असून मला शिकता नाही मिळलं तर माझ्या मुलांना मी काहीही करीन, पण माझ्या मुलांना खूप शिकवायचं आहे. त्याच्यामुळं माझी एकच इच्छा होती की त्याने सरकारी नोकरी जरी सोडली, तो कुठं रोडवर जाऊन काय उभा राहून विकलं तरी पण ती खूप भरपूर विकल. मग ती जिथं जाईल तिथं त्याच्या ती यशस्वी होणार असं म्हणून मी त्याला नको नाही म्हणली. जिथं जाईल तिथं माझा त्याला आधार होता. जेव्हा रमेशजींचे वडील गेले त्यावेळेसची परिस्थिती काय होती? नेमकं कसं सावरलं तुम्ही या सगळ्यातून? आणि रमेशजी कसे सावरून पुन्हा अभ्यासाला लागले? रमेशचे वडील गेले त्यांच्या 3ऱ्या दिवशी रमेशचा 12वीचा पेपर होता आणि त्यावेळेस अक्षरशः मी रमेशला चपाती द्यायची डब्याला म्हणलं तर त्याच्या चपातीला तेलसुद्धा लावायला नव्हतं, अशी परिस्थिती माझी होती. मग मी रमेशला एकच सांगितले की रमेश, वडील गेले, आता रडून आपला उपयोग नाही होणार आहे. आपण खचून नाही चालणार आहे. तू ठामपणे उभा राहायचं आहे, आईला आधार द्यायचा आहे आणि तू शिक्षण पूर्ण करून मला जे काय आहे ते सुख तुझ्याकडनं मिळणार आहे. माहेरी मिळलं नाही, सासरी मिळलं नाही. मला जर सुख देणार असेल तर तू आहे. मग त्याच्यामुळे तू चांगला अभ्यास करायचा आहे, तू पेपर व्यवस्थित लिहायचा आहे. आजपासून तू वडील गेले हे विसरायचं आहे आणि तू अभ्यास करून पुढची वाटचाल चांगली चालू करायची. खरं तर वडील गेले, दोन्ही मुलं तुमचे उमेश आणि रमेश, या दोघांनी तुम्हाला त्या काळामध्ये कशी साथ दिली? एकतर वडील गेले, परिस्थिती अजूनही बिकटच होती. त्यावेळेस मुलांनी कधी हट्ट केले किंवा तुम्हाला एकंदरीत कसं सांभाळून घेतलं दोघांनीही? माझ्या मुलांनी, रमेशची दिल्लीला हे होती, दिल्लीला जायचा होता रमेश. पहिल्यांदा इंटरव्ह्यू होता त्याचा. त्याला अक्षरशः कपडेसुद्धा चांगले नव्हते. मग मी त्याला इंटरव्ह्यूसाठी कपडे घ्यायला बार्शीमध्ये गेले.
तर माझ्या मुलांनी कधीच हट केला नाही की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. जी मी आणल त्याच्यात समाधानी होते. त्याला इंटरव्ह्यूसाठी मी ड्रेस घ्यायला गेले तर तो म्हणाला रेडीमेड दुकानात गेलं तर महाग बसतील. मी खादी दुकानामध्ये जाऊन त्याला कपड्याचं शर्ट पीस घेतला. ते शर्ट त्यानं अगदी फाटेपर्यंत घातला. त्याच्यावर माझा इंटरव्ह्यू चांगला झाला, माझं सिलेक्शन झालं. म्हणून माझ्या मुलांनी कधी हट्ट केला नाही, कधी कुठली वस्तू हट्टानं मागितली नाही. मी देवाकडे एवढंच मागणं मागते की मला एवढी मुलं चांगली मिळाली, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. एवढी मुलं माझी गुणी होती आणि आताही आहेत. कधी मला हे पाहिजे ते पाहिजे, कपडे खाण्या व्यवस्थित कुठलाच छंद नाही केला मुलांनी. जे आहे ते ठीक आहे, त्याच्यात समाधानी होते दोन्ही पण. म्हणजे तुमची मुलं आधीपासून परिस्थिती वातावरणानुसार समजूतदार मुलं होती. समजूतदार होती, कधीच त्यांनी हट्ट नाही केला. अगदी उमेश तर इकडे शाळेला होता मळेगावला. मी सीझनला बांगड्या डोक्यावर खेड्यापाड्याने पण जायचे. मग चालत उमेशनी माझ्यासोबत पहिल्या एसटीने 6:15च्या एसटीने 12 ह्याला यायचा मळेगावला. त्याचं दप्तर एका हातात आणि बांगड्याची पिशवी एका हातात. त्यानं न शाळेच्या टायमापर्यंत मला माझ्यासोबत फिरून आरोळी ठोकून विकायचे. आणि त्याच्या शाळेचा टाईम झाला की त्याला जेवायला वेळ नसायचा. मी त्याला 5 रुपयाचा बिस्किट पुडा द्यायचा आणि त्याला शाळेमध्ये लावायचं. पण कधीच तो म्हणला नाही की माझी शाळेतले मित्र असतात, मला लाज वाटते, असं काही नाही. जे आहे ह्याच्यात माझ्या लेकरांनी समजून घेतले, त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले. जेव्हा साहेब स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते त्यावेळेस उमेश तुमचा मोठा मुलगा, त्यांनी साहेबांना खूप साथ दिली, सिक्युरिटी गार्डची नोकरी करून आर्थिक मदत केली आहे. काय सांगाल त्यांच्या बंधुप्रेमाबद्दल? कसं नातं आहे त्या दोघांचं? अगदी एकदम व्यवस्थित आहे. असं बंधूंचं नातं मी कुठंच नाही पाहिलं. एवढं दोघांचं प्रेम असतं एकमेकावर. आणि उमेशनं एवढं केलं की अगदी त्याचा मोबाईल विकून रमेशला पैसे दिले. पण त्यानं सांगितलं नाही की रमेश मी माझा मोबाईल विकला, पैसे कमी आहेत म्हणल्यावर त्यानं मोबाईल विकला. 4-2 वेळा रमेशने फोन केला, अरे तात्या तुझा फोन बंद आहे, बिघडला आहे म्हणलं. एवढं भाऊभावाने एकमेकाला साथ दिली. तुम्ही राजकारणाकडं कसं वळात? तुम्ही निवडणूक लढवली, ते कसं? तर रमेशला खूप छंद होता त्याचा. मी नको म्हणतो ते, आपली ही परिस्थिती नाही आहे, आपल्याला हे करायचं नाही, आपण फक्त पोटापुरतं करायचं, आपल्याला कामधंदा करायचा आहे, पुढचं बघायचं आहे. त्याला खूप छंद होता. त्याला वाटत होतं की आपल्या आईला माहेरी तसं सासरी असं होतं आणि आता वडील गेले, थोडं हे सरपंच पद आल्यावर तिला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून त्याची इच्छा होती, म्हणून उभा राहिली होती. ते उभा राहिली एक मी म्हणते की माझ्यासाठी खूप चांगला दिवस होता ते. मी नसती उभा राहिली तर रमेशला एवढा करंट पोचला नसता आणि तेवढा फास्ट अभ्यासाने केला नसता. साधारण तुम्ही म्हटलात की बोलता बोलता बांगड्यांचा व्यवसाय होता तुमचा. किती वर्ष तुम्ही बांगड्या विकल्या? आत्तापर्यंत अजून मी भरते. कालही एका लेडीजला भरलेत मी. एका लेडीजला मी काल 300 रुपयाच्या बांगड्या भरलेच. मी अजूनही भरते. परंतु पहिलं जे भरत होते ती पैशामुळं भरत होते. आता जे भरते ती माणुसकीमुळं भरते. जी पहिल्या बायका आहेत ज्यांना सवय लागली की बाई तुझ्याकडनंच भरायच्या आणि व्यवस्थित भरती, ते आता पहिलं पैशामुळं होतं, आता माणुसकीमुळं भरते. आता कालही एका लेडीजला मी बांगड्या भरलेत. म्हणजे आपण किती मोठ्या स्तरावरती गेलो तरी मुळे आपलं काम, आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीची. निश्चित बस किती धन आलं काही नसलं तर मी लाजली नाही ना. आता खूप आलं म्हणून माजणार नाही. माझं जे आहे तीच ठेवणार मी. जेव्हा रमेशजी कलेक्टर झाले, गावात आले, ती रॅली निघाली, त्यावेळेस नेमक्या भावना काय होत्या? किंवा काय वाटलं की आपला मुलगा, आपण एवढा संघर्ष केलाय आणि याच गावामध्ये आज रमेशजींची रॅली निघतीये, तो प्रसंग नेमका काय होता? तो प्रसंग म्हणजे आनंदाची तेवढीच होती. आणि त्यावेळेस मला उभा राहायचं म्हणलं तर घर नव्हतं. अगदी मी रात्री 2 वाजल्यापासून गाईचे शेण आणून 2 वाजल्यापासून मी 6 वाजेपर्यंत फक्त सारवण करीत होते. आणि योगा असा होता की रमेशची राहिली शेलगावपर्यंत आली की एवढा पाऊस आला, सगळं माझं धुवून गेलं आणि घर पण होतं ते पण पडलं. एवढी लोक गावात आली तर माझ्या घरात उभा राहायला 4 माणसाला उभा राहता येत नव्हतं, असं घर पण पडलेलं होतं. पण मला काहीच वाटत नव्हतं. घर नाही, आपल्याला काय पद नाही कुठलं, मला काय वाटत. माझी एकच इच्छा होती की फक्त आपली 2 मुलं आणि ती 2 मुलं मोठी करायची, त्यांना शिक्षण द्यायचं, एवढीच इच्छा होती माझी. खरं तर तुमच्या अनेक इच्छा रमेशजींमुळे, उमेशजींमुळे पूर्ण झालेत. विमानात पहिल्यांदा कधी बसलात? कुठला प्रवास होता? विमानात बसून कुठं गेलात पहिल्यांदा? पहिल्यांदा मी माझ्या सासूबाई वारल्या
आणि मी रमेशसोबतच होते. रमेशचा मोठा मुलगा 1.5 महिन्याचा होता. ज्यावेळेस मला सासूबाई वारले म्हणून कळलं, त्यावेळेस रमेशला फोन केला मी, अरे आजी वारली. मग त्यानं सांगितलं की तुम्ही बॅग भरायला घ्या, मी येतो. मग आम्ही आलो. त्या दिवशी गुरुवार आणि एकादशी माझे दोन्ही उपवास असतात. पहिल्यांदा विमानाचा प्रवास करायचा. मला थोडी भीती वाटली, पण रमेशने सांगितलं की अख्खा आज उपवास काही करायचा नाही. तू रडती, सासू गेली तुझी, तू रडती, ठीक आहे, पण तू अर्धी चतकोर भाकरी खा आणि तुला मी प्रवासाची गोळी देतो, ते गोळी खा आणि मग बस. पहिला प्रवास माझा तो रांची ते मुंबई, हा पहिला प्रवास विमानाचा झाला. कधी इमॅजिन केलं होतं का की मी विमानात बसेल, मी हे सगळे दिवस अनुभवेल? कधीच नाही. जी माझा भाऊ सुरुवातीला पत्रकार होता, त्याला ते परमिशन मिळाली होती की त्याला अर्धा तास विमानाचा प्रवास फुकट होईल म्हणून. त्यावेळेस माझी आई बोलली होती की तू विमानात बसशील तर मी तुझ्या पुढे धडक घेऊन जीव देईन, विमानात बसायचं नाही. मग ज्यावेळेस माझी दिल्लीला मुलाखत होती त्यावेळेस माझा भाऊ आणि मी विमानानं गेलतो. त्यावेळेस भाऊ म्हणला की आज आपली आई असती तर आपण 2 तासामध्ये दिल्लीत पोचलो, दिल्लीतून 2 तासात पुण्यात पोचलो. आज जर आपली आई असती तर काय म्हटले असते. ही पहिला प्रवास होता. खरं तर रांचीमध्ये तुम्ही साहेबांकडे राहिलात, तर तुम्ही त्यांचं प्रशासकीय जे काही काम आहे ते जवळून पाहिलंय, अनुभवलंय. एक मुलगा म्हणून काय वाटतं ते काम पाहता, तिथला त्यांचा मान सन्मान, त्याबद्दल काय सांगाल? खूप आनंद वाटतो. जिथं जाईल, ज्या त्याच्या ऑफिसला जाईल, तिथं वाटतं की अरे सगळ्यापेक्षा वेगळं आपलं काहीतरी आहे. आपल्या मुलानं सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं आहे आणि आपण वेगळं बघतोय. बाकीच्यांना आनंद असतो पैशाचा, ह्याचा असतोय, पण मला खूप आनंद आहे की माझी मुलं अशी आहेत त्याचा. आणि आता जो रमेश आहे तो गोरगरिबांचे सगळे कामं करतो, त्याचा मला खूप आनंद आहे. खरं तर पहिल्यापेक्षा 10 काही 20 पटीनं चांगले दिवस आत्ता आलेत तुमचे, त्याबद्दल काय वाटतं? दोन्ही मुलांबद्दल काय सांगाल? मला चांगलं झालं ह्याचं नाही काय वाटत. माझी मुलं बिगर व्यसनी अगर सगळ्या समाजाला धरून आहेत, ह्याचा मला खूप आनंद होतो. आत्ताची बघितली तर आत्ताची पिढी खूप वेगळी आहे, त्याच्यात माझी मुलं वेगळी आहेत, हे मला ह्याचाच खूप आनंद आहे. मला संपत्ती नको आहे, मला मोठं झालं ह्याचं काय वाटत नाही, मला फक्त मुलं ठीक आहेत एवढं वाटतं. एवढा काय जेव्हा रमेशजी आता तिकडे सेटल आहेत, पण तुम्ही अजूनही गावाकडे असता, असं कधी वाटत नाही का की बास झालं आता जावं सिटीमध्ये किंवा रमेशजींकडे जाऊन तिथं सेटल व्हावं गाव सोडून? नाही, मी रमेशकडे पण 5-6 वर्ष रमेशकडेच होते, कारण त्याची मुलं लहान लहान होती ना, त्याच्यामुळं तिथं होती. आता तिकडं असले की इकडे 1 महिना 15 दिवस इकडे यायचे. ह्याची पण मुलगी लहान होती त्यावेळेस, मग ही मुलीनं दुसरा काढला की इकडे यायचे. आणि त्याची मुलं लहान आहे ती म्हणून त्याच्याकडे जास्त दिवस. आता 1.5 वर्ष झाले. उमेशचा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याची बायको पण शाळेवर जाते, मग त्या मुलासाठी इथं राहते. मला असं काहीच वाटत नाही की ह्याच्याकडं आणि त्याच्याकडं, दोन्ही समान वाटतं. पण तिकडे एक आहे की आपल्याला जास्त करमत नाही, तिकडे सगळे हिंदी बोलतात, आपल्याला गावाकडची सवय असते, त्याच्यामुळं गावाकडचं ठीक वाटतं. खरं तर जो तुमचा काळ होता संघर्षाचा, त्यामध्ये नातेवाईकांनी तुम्हाला साथ दिली का त्या काळामध्ये? खूप साथ दिली, म्हणजे माझ्या भावाने आणि बहिणीने साथ दिली. खरं तर एक आपला भाऊकी असते, समाज असतो, एक काळ असतो जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा आपल्या ह्याला कोण येत नाही. आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. काय अनुभव काय आहे या दोन्हीमधला, तेव्हाचा आणि आत्ताचा? तो खूप असतो वेगळा, पण ते आपण आपल्या तोंडानं नाही बोलून दाखवायचं आहे. जे करते त्याची त्याला माहीत असतंय, आपण आपलं ठीक आहे म्हणून चालायचं. आपला जेवढा संघर्ष होता तेवढा आपला नशिबावर होता म्हणायचं, बाकी कुणाला दोष नाही द्यायचा आहे. ज्याला आपल्या अंतकरणाविषयी काय वाटलं त्याने आपल्याला संघर्ष केला, त्याने आपली साथ दिली, त्याने आपल्याला पुढं आणलं. आपण कुणी नाही आणलं त्याला नाही वाईट म्हणायचं. एक काळ होता जेव्हा हे काहीच नव्हतं, जेव्हा फार हलाखीची परिस्थिती, तेव्हा गावात असणारा मान किंवा आत्ता रमेशजी कलेक्टर झाल्यानंतरचा मान, यातली तफावत? नाही, मला मान असं काय नाही. मला एवढं मिस्टर पीत होते, हे होते, पण मला गावात खूप मान होता, कारण मी तशी मला मान कमी मिळेल असे कधीच नाही वागले. एवढ्या गरिबीतून होते, पण तरी पण मला खूप गावातल्याने मान दिला. आणि गावातल्यानेच कुणालाकडे जरी मी गेले की मला हे रमेशसाठी हे पाहिजे, तरी मला कुणी नाही म्हणलं नाही. त्याच्यामुळं गावातल्या लोकांनी मला खूप साथ दिली. मिस्टरांकडे न लक्ष देता माझ्या स्वभावाकडे आणि माझी मुलं बघून मला खूप गावातल्या लोकांनी साथ दिली.
तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये कोण असं अधिकारी वगैरे होतं का, की पहिलेच तुमच्या कुटुंबातले रमेशजी कलेक्टर झालेत? अधिकारी पहिला रमेशच आहे. त्याचे चुलते हे प्राध्यापक सर हे आहेत. अधिकारी म्हणले तर पहिला रमेशच आहे. आधी सगळे रमेशची आई अशी तुमची ओळख होती, बरोबर ना? रमेशची आई. आता तुम्हाला कसं ओळखतात? आता साहेबाची आई म्हणून ओळखतात. कसं वाटतंय? खूप भारी फिलिंग येत असेल. खूप भारी वाटतं. आता खूप म्हणजे ट्रेनमध्ये जरी बसले झारखंडला जायला तरी पण लोक ओळखतात की तुम्ही रांचीमध्ये उतरणार आहेत, तुम्ही घोलप साहेबाची आई आहेत. तर कुठेही गेलं तर तिकडच्या लोकांनी सगळ्या न्यूजमध्ये टी व्हीवर बघितलेलं खूप लोक ओळखतात. आता एवढे सगळेजण नातेवाईक आहेत, हे आहेत, त्यावेळेस आता असं तुम्हाला कोण म्हणतं का, तुमची मैत्रीण किंवा इथले गावातले लोक कोणीही, की सांग ना तुझ्या मुलाला माझं तेवढं काम करून द्यायला, असा काही अनुभव? खूप खूप खूप. आता ज्याची ओळख नव्हती तो पण ओळख काढीत किंवा ज्याच्याकडे नंबर नसेल ते नंबर घेतात. एवढं काम आहे करा. पण मी ते पहिलं विसरून ठीक आहे म्हणत असते. रमेशला सांगत असते आपल्या हातून जेवढं होतंय तेवढं आपण लोकांचं चांगलं. म्हणजे काय सांगाल नातवंडाबद्दल, सुनांबद्दल? माझी नातवंड खूप छान आहेत. ते नातवंड म्हणलं तर मी हिथं असले, हिथून जर रांचीला निघाले तर मी 2 दिवस रडते. आता हिथली नातवंड सोडून पुढे जीव नाही निघत आहे. रांचीमध्ये राहिली तर इकडे यायचं म्हणलं 2 दिवस बॅग भरत असली तर मी 2 दिवस रडते. अक्षरशः मी येताना मुलांना बोलत पण नाही, मला रडू नाही आवरत. आणि मी येताना रमेश पण घरी नाही थांबत, तो पण मी निघाली की रडतो. त्याच्यामुळं आणि सुना तर मला मुलगी नाही, मला देवाने 2 मुली दिलेत. एवढ्या सुना माझ्या छान आहेत. माझी मुलं तितकी छान आहेत आणि सुना माझ्या, मी म्हणते की मला देवाने 2 मुली दिलेत. मला मुलगी नाही मी म्हणून मी बोलत होते. मला मुलीची खूप हौस होती पण मला मुलगी नव्हती. आता मला 1 नाही 2 मुली आहेत. आणि आता या सुनांच्या पुढं नात जी आली ती तर माझी खूप अंतकरणाची आहे. खरं तर मी पहिल्यांदा असं पाहतीये की एखादी सासू सुनांसाठी रडतीये, आनंद अश्रू आहेत की एवढ्या चांगल्या सुना भेटलेत. खरं तर हल्ली आपण पाहतो की या सगळ्या गोष्टी फार क्वचित कुठे तर पाहायला मिळतात. जे असतं ते त्या फार इमोशनल झाल्यात की आपल्या सुनांना आपल्या मुली म्हणतायत आणि सुनांचं कौतुक करतायत. ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे. प्रत्येक सासूनी जर सुनेसोबत असं राहिलं तर निश्चित आपण सगळं काही बदलू शकतो. जाता जाता एक प्रश्न, की ज्या महिला आहेत किंवा ज्यांनी आपली मुलं आहेत, गरीब आहेत, पण त्यांना आपल्या मुलांना शिकवायचं आहे, पण काही कधीतरी खचतात की नाही आता परिस्थिती आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की आपल्या मुलांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे? नाही, महिलांनी मुलांना शिक्षण द्यायचं म्हणलं तर कधीच खचलं नाही पाहिजेत. मी रमेशला शिक्षण देताना किंवा त्याच्याविषयी औषधं उपचार करण्याच्या वेळेस मी मंगळसूत्रसुद्धा मोडलं अक्षरशः रमेशमुळं. पण मी कधीच म्हणलं नाही की माझे मिस्टर असताना माझे भाऊ मला म्हणले दीपावळीला गेल्यावर की अगं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही. मी म्हटलं की मंगळसूत्र हे माझ्या हृदयात आहे, मला सोन्यात नको आहे. आणि हे 2 मुलं जे आहेत मला हे उभा करायचे आहेत. मला मंगळसूत्र नको आहे, मला सोनं नको आहे. तर कुठलीही महिला असेल तर तिनं लेकरांसाठी शिक्षणाला कमी कधीच करू नये. आपल्या जीवाची माथी करावी. आपण खूप कष्ट, रात्रंदिवस कष्ट करून फक्त मुलं शिकवावे आणि त्यांना संस्कार चांगले द्यावे, एकच इच्छा माझी. मला आत्ता तुमच्याशी बोलताना एवढंच वाटलं की हा कॉन्फिडन्स, एकतर तुम्ही ग्रामीण भागातल्या, तिथून तुम्ही आलात, माहेरची परिस्थिती बिकट, सासरचीही तसं, पण एवढा आत्मविश्वास, एवढा कॉन्फिडन्स, एवढं पॉझिटिव्ह कसं राहता तुम्ही? नाही, माझं पॉझिटिव्ह म्हणजे माझी पहिल्यापासून ध्येयच ते आहे. कारण आपल्याकडनं जे आपल्याला होत नाही ते आपल्याकडनं जेवढं होतंय तेवढं आपण मुलांसाठी करावं. कारण आपलं निम्मं आयुष्य आपल्या ह्याच्यात गेलेलं असतं. पुढचं जे आयुष्य असतं ते आपलं मुलांवर अवलंबून असतं. तर आपण मुलं चांगली घडवली तर आपण उतरत्या वयाला चांगला आनंदी राहू शकतो. तर मनापासून धन्यवाद. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी खास संवाद साधलात. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं की एका IAS अधिकाऱ्याची आई अतिशय बिकट परिस्थितीतून संघर्ष करत आपल्या दोन्हीही मुलांना शिकवलं, कलेक्टर केलं आणि खरंच त्यांची प्रेरणा घेण्यासारखा खरं तर मला वाटतं आजची मुलाखत आहे. आपण त्यांचा संघर्ष जाणून घेतला. धन्यवाद. बंडूभाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा या वर्षीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.